मित्रांनो, आज 24 जुलै 2020 आज लॉकडाऊनचा 122nd डे आणि अनलॉकडाऊनचा 54th डे आहे. प्रियानो, आजची शुक्रवारची बायबल स्टडीला आपण प्रारंभ करूया. Listen to my prayer, O God. Do not ignore my plea. Hear me and answer me. My thoughts trouble me, and I am disordered. आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र सन्निधीस परमेश्वर पित्या, प्रभू, आम्ही आभार व्यक्त करतोय. प्रभू, आमच्या सर्व प्रियजनांना प्रभू तू सुखी आजपर्यंत ठेवलेला आहे आणि प्रभू आम्हाला जिवंत आणि आशीर्वादित ठेवलंय. प्रभू, त्या कारणाने आम्ही तुझं नावाचं स्मरण करतो, आभार व्यक्त करतो. आणि खास करून प्रभू, ही वेळ आम्ही बायबल स्टडी करणार आहोत. तुझ्या वचनाच्या आशीर्वाद तू आम्हाला सर्वांना प्राप्त करू दे. प्रभू, तुझं ज्ञानने तू आम्हाला परिपूर्ण कर आणि आमच्याद्वारे तू गौरविलं जावं अशी विनंती करतो. सर्व काही मान महिमा गौरव तुला देतो. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रियानो, बायबल स्टडीसाठी आपण आजपासून जेम्स किंवा याकोब याचं पत्र आपण घेणार आहोत. याकोब याचं पत्र, त्याचा पहिला अध्याय, आपण संपूर्ण अध्याय आपण घेणार आहोत. आणि पहिला पाठ आपण भागमध्ये आपण करू. पहिला पाठ वचन 1 ते 8. जेम्स, a servant of God and the Lord Jesus Christ, to the 12 tribes scattered among the nations, greetings. Consider it pure joy, my brothers and sisters, whatever you face trials of many kinds, because you know that the testing of your faith develops perseverance. Perseverance must finish its work so that you may be mature and complete, not lacking anything. If any of you lack wisdom, they should ask God, who gives generously to all without finding fault, and it will be given to them. But when you ask him, you must believe and not doubt, because he who doubts is like a wave of the sea, blown and tossed by the wind. The man should not think he will receive anything from the Lord. He is double-minded man, unstable in his what he does. या भागमध्ये खास करून जे पूर्वचे जे चर्च फादर्स होते किंवा चर्चचे स्थापन करणारे लोक, जे प्रभूचे सेवक होते, ते लोक अशो विश्वास धरतात की या याकोबाचा पत्राचा लेखक प्रभू येशू ख्रिस्ताचा भाऊ याकोब आहे, जो पुढे जाऊन यरूशलेमाचा बिशप झालेला आहे, जो यहुदी होता. आणि यहुदी लोकांना जे ख्रिस्ती झालेले आहे त्यांना हे पत्र लिहिलेलं आहे. आणि खास करून हे सगळे मानतात, परंतु एक असं पण संभावना ते लोक बोलत आहे, कदाच हा प्रभू येशू ख्रिस्ताचा भाव नसून दुसरा याकोब असेल, द अदर जेम्स दॅट पॉल इज मेन्शनिंग. आणि ते महत्वाचं नाही. ते लोक बोलत आहे की इट इज नॉट इम्पॉर्टंट की हे प्रभू येशू ख्रिस्ताचा भाव होतं किंवा दुसरा प्रभूच्या सेवक होतं. मुद्दा असा आहे की हे देवाच्या विषय सांगत आहे, आपल्याला देवाकडे जवळ आणत आहे, आपल्याला प्रॅक्टिकल शिकवण शिकवत आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचा साठी आपल्याला प्रेरणा देत आहे त्याच्या मार्गामध्ये चालण्यासाठी. ते महत्वाचं आहे प्रियानो. आणि ते लक्षात आपण घेऊन तो आपण बघू. पुढे याकोब बोलतोय प्रियानो की तो 12 जे यहुदी लोकांचे 12 कुळ होते त्यांना हे संदर्भून त्यांनी हे पत्र लिहिलेलं आहे, जे सर्व राष्ट्रामध्ये पसरून गेलेले आहे. आणि त्याच्या पसरण्याचे कारण आपल्याला या पुस्तकामधून अभ्यास करून आपल्याला प्राप्त होतं. जे वचनाचा प्रदेश म्हणजे कनान देश किंवा इस्रायल, हे त्याच्या नॉर्दर्न जे साइड होतं ते लोकांनी
राजांनी त्याच्यावर चढाई केलेली आणि त्या लोकांना सगळं लोकांना घेऊन बंदीबान बनवून घेऊन गेलेले आहेत तिकडे. जे सदर्न पार्ट होता ते बाबेलचे लोक बॅबिलोननी त्याला लूटफार केलेली आहे आणि त्यांना गुलाम म्हणून घेऊन गेलेले आहे. तिसरा जे भाग राहिलेला पूर्ण ते जे वचनाची प्रदेश ते रोमन सरकारच्या हातामध्ये आलेली आहे. खूप यहुदी लोकांना गुलाम म्हणून रोम मध्ये घेऊन देण्यात आलेले आहे आणि असं करून लोक पळून गेलेले आहे भयाने आणि वेगवेगळ्या कारणाने आणि ते पूर्ण विश्वमध्ये ते पसरलेले आहे आणि त्यांना संदर्भून ह्या याकोब त्यांना सलाम पाठवत आहे, ग्रीटिंग्स इंग्लिश बायबलमध्ये. पुढे तो सांगत आहे, त्याचे सांगायच्या तात्पर्य असे आहे, तो स्टार्टिंग करतोय याकोब की ख्रिस्ती जीवन हे सरळ जीवन नव्हे. इट इज नॉट अ इझी वे आउट लाईफ. आणि आपल्या जीवनामध्ये खूप सारे टेस्ट आणि ट्रायल्स परीक्षण येणार आहे. खूप सारे आपले परीक्षा घेण्यात येणार आहे आणि खूप असा परिस्थितीमधून तुम्हाला आणि मला प्रवास करावा लागेल प्रियानो. आणि त्याच्यामध्ये या ख्रिस्ती विश्वासामध्ये राहून प्रभू येशू ख्रिस्ताच्या विश्वासू शिष्य राहून आपल्याला एक विजयवंत शिष्य बनायचं आहे. हे चॅलेंज तुम्हाला आणि मला याकोब आपल्याला देत आहे. प्रियानो, पुढे तो बोलतोय की ख्रिस्ती लोकांना वेगवेगळ्या परीक्षांमधून आपल्याला पसार व्हायचा आहे. खूप धोकामध्ये डेंजर्स आपल्या लाईफ मध्ये येणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पसार व्हायचा आहे. आपल्याला तुटून जायचं नाही, नॉट टू बॅकस्लाइड, फॉल डाऊन किंवा आपण माघार घ्यायचं नाही, परंतु त्याच्यामध्ये आपल्याला एक विनर, जसं एक खेळाडू जसं धावपट करणारा एक खेळाडू कसं तो जिंकतो, हाऊ ॲज अ ॲथलीट, ॲज अ रनर हुज एम इज टू विन, असं आपल्याला विनर बनायचं आहे, असं याकोब आपल्याला बोलत आहे प्रियानो. आणि हे सगळे आपल्या परीक्षामधून आपण पसार होतोय प्रियानो, ते आपल्याला परिपक्व करत आहे. इट इज ऑल मेकिंग ऑल द टेम्पटेशन्स अँड ऑल द टेस्टिंग is giving lot of experience in our life. आपल्याला खूप अनुभव देत आहे आपल्या जीवनामध्ये आणि जेणेकरून आपला जीवनामध्ये व्हॉट एव्हर द ब्लेमिश, जे डाग आहे ते निघून जाणार आहे. ते डाग निघून जाणार आहे आणि आपल्यामध्ये चांगल्या वर्च्यू येईल, आपल्यामध्ये चांगले असे गुण येईल, जसं की देव त्याची सेवेसाठी आपल्या उपयोग करेल. that we will get a good virtue so that the Lord will be able to use us for his divine service. असं बोलत आहे. आणि प्रियानो, त्याच्यासाठी एक प्रश्न उठतोय की आपल्याला ह्या जे परीक्षा आहे किंवा जे सर्व टेस्टिंग आहे त्याच्यामध्ये पसार होत असताना आपल्याला ज्ञान कुठून प्राप्त होणार आहे. आणि याकोब आपल्याला त्याच्या मार्गदर्शन देत आहे की ऑल विजडम अँड अंडरस्टँडिंग वी विल रिसीव्ह फ्रॉम गॉड वेन वी आस्क टू गॉड. जेव्हा आपण देवाकडे आपण ज्ञान आणि सर्व समजण मागतोय तो देव आपल्याला देणार आहे. परंतु तो आपल्याला सावध करत आहे की आपल्याला त्याच्यामध्ये संदेह आणायचे नव्हे. वी शुड नॉट ब्रिंग डाऊट की मला प्राप्त होईलच, कारण परमेश्वराकडून जे पण लोक मागतात ते जनरसली, खूप दयावंत पद्धतीने प्रभू आपल्याला भेट देतात. गॉड गिव्स अस अ जनरस गिफ्ट्स. आणि अशा ज्या गिफ्ट साठी तुम्हाला आणि मला तयार व्हायची गरज नाही. कधी कधी आपण देवाला प्रार्थना करतो, मला हे दे, पण आपल्या मनामध्ये इच्छा असते की मोठी वस्तू गोष्ट देवाने पूर्ण करावी. परंतु हे संदेह काढून आपण मोकळेपणाने चांगल्या वस्तू आपण मागण्या केल्या तर देव आपल्याला सर्व काही देणार आहे, कारण उदारताने सर्व परफेक्ट भेट देणारा परमेश्वर आहे. गॉड गिव्स अस जनरस अँड अ परफेक्ट गिफ्ट. पुढचा भाग प्रियानो, वचन पहिला अध्याय वचन 9 ते 15 वचन. The brother in humble circumstances ought to take pride in their high position, but the one who is rich should take pride in the low position, because he will pass away like a wild flower.
For the sun rises with a scorching heat and the withers the plant. It blossoms and falls, its beauty is destroyed. In the same way, the rich man will fade away even while he goes about his business. Blessed is the man who preserves under trial, because when he has stood the test, he will receive the crown of life that God has promised those who love him. When tempted, no one should say, God is tempting me, for God cannot be tempted by evil, nor does he tempt anyone. But each one is tempted when by his own evil desires. They are dragged away and enticed. Then, after desire convinced, it gives birth to sin. And the sin, when it is fully grown, gives birth to death. आपल्याला या भागामध्ये गरीब आणि श्रीमंत असं ते क्लास किंवा धोरणचा उपयोग केलेला आहे स्टँडर्ड. आजच्या काळामध्ये आपण बघतो की श्रीमंत लोक आणि गरीब लोक, जेव्हा मंडळीमध्ये श्रीमंत लोक असतात त्यांच्याबरोबर लोकांना मैत्री करायला आवडते. गरीब लोकांबरोबर कोण इतकं सरळताने मैत्री करत नाही. हे आपलं मानव स्वभाव आहे असं लेखक सांगत आहे. आणि ज्या काळामध्ये हे याकोबाने हे पत्र लिहिलेलं आहे त्या काळामध्ये क्लास किंवा धोरणचा डिस्टिंक्शन नव्हतं. गरीब आणि श्रीमंतामध्ये काही फरक करत नव्हते. जसं पॉल आणि प्रभू येशू ख्रिस्त सर्वांना एकी नजरमध्ये बघत होते, तसेच सर्व गरीब आणि श्रीमंत एकच मानत होते. कोण पैशाच्या किंवा गरिबीचा त्यांना शरम वाटत नव्हती. धनादी लोकांना पैशाचे घमंड वाटत नव्हतं. ते नम्रताने वागत होते दोन्ही पक्ष. कधी कधी कुठल्या एका मंडळामध्ये त्या काळामध्ये प्रियानो, आय एम टॉकिंग अबाउट व्हेरी ओल्ड टाइम्स, द अर्ली चर्च, त्या काळामध्ये एक गुलाम ते पाडकची सेवा करायचे. ते प्रभूची वचन वाचायचे, ते प्रभूच्या संदेश आहे ते द्यायचे. जे सगळी विधी आहे, संस्कार आहे, सॅक्रमेंट, ते पण ते लोक पाळवायचे. आणि त्याच्यामध्ये श्रीमंत आणि गरीब दोघंही खूप नम्रताने ते भाग घ्यायचे. हा गुलाम बोलत आहे किंवा गुलाम विधी करत आहे, मला त्याच्यामध्ये भाग घ्यायचा नाही असं कुठला त्याचे थॉट किंवा विचार येत नव्हते प्रियानो. आणि पुढे तो सांगतोय की जर श्रीमंत असतात तर तुमची श्रीमंती कायम राहणार नाही. आणि याकोब जुना करारमध्ये यशाया आणि साम्स म्हणजे स्तोत्र संहिताचा उपयोग करतोय. आणि तो बोलतोय की हे मानवच्या जीवन एक घासासारखं आहे, बागेमध्ये उमललेलं एक सुंदर फुलासारखं आहे. रात्री तो उमलतो आणि सूर्याच्या हीटने, सूर्याच्या तापने तो मुरझून जातो आहे आणि तो विदर होऊन जातो आहे, सुकून जात आहे प्रियानो. घास, गवत किंवा ते फूल सूर्याच्या तीव्र प्रकाशाने किंवा त्या हीटने ते सुकून जात आहे प्रियानो. तसं तो सांगत आहे की कोण बाहेर गेलं आणि ते गरिबी येऊ शकते कधी पण, श्रीमंती कधी पण जाऊ शकते असं तो बोलत आहे. आणि ते श्रीमंती कायम राहत नाही. आणि खूप सारे कॅलेमिटी, डिझास्टर्स केव्हा पण आपल्या आयुष्यामध्ये येऊ शकतं. मरण आणि रोग आणि चिंता सगळं येऊ शकतात. आजच्या काळामध्ये प्रेझेंट सिच्युएशनमध्ये आपण कोविड-19 कॅलेमिटी आलेली आहे, पॅन्डेमिक आलेली आहे प्रियानो. आपण सर्व संकटामध्ये आहे. कोणाला कोरोना लागेल, कोणाला कशी परिस्थिती निर्माण होईल हे आपल्याला कोणाच्या हातामध्ये नाही. प्रियानो, हॉस्पिटलमध्ये लोक भरती होतात, त्यांना त्यांचा ट्रीटमेंट होतो, सर्व काही बरे होत नाही. मोठ्या संख्येमध्ये ते लोक बरे होऊन परत येतात, परंतु सर्व लोक जीवन राहू शकत नाही. प्रियानो, तसं याच्या वेगवेगळ्या संजोगामध्ये तुम्हाला आणि मला पसार व्हायचं आहे. आणि जेव्हा असं ते आपल्या परीक्षेची घडीमध्ये आपण पसार होतो तेव्हा प्रियानो, तर आपल्या विश्वासामध्ये आपण मक्कम राहायचं आहे प्रियानो. आणि आपल्याला एक पॉझिटिव्हली
आपल्याला सर्व संकटाला तोंड द्यायचं आहे प्रियानो, पॉझिटिव्हली. आणि पॉझिटिव्हली आपण राईट वे आपण घेतलं तर जे वाईट परिस्थिती आहे त्याच्यामध्ये पण प्रभू आपल्याला आनंद देणार आहे प्रियानो. प्रियानो, संकटाच्या वेळेसमध्ये प्रभू आपल्याला पसार करतोय आणि आपण मक्कम राहिलो प्रभूच्या वचनमध्ये, तर आपल्याला त्याच्या वेगळंच आनंद प्रभू आपल्याला देत आहे. आणि तो याकोब सांगत आहे खास करून एक मेटलला हीट केलं आणि त्याच्यामध्ये जे जे खराब आहे इम्प्युरिटीज हे सगळं काढून त्या मेटलला शुद्ध करतात. कुठला पण मेटल असतो त्याला शुद्ध करतात, प्युरिफाय करतात आणि मग ते सगळं इम्प्युरिटी निघून गेली, मग त्याचे आकार देतात आणि मग ते स्ट्रॉंग आणि प्युअर ते हत्यार बनून जातं. आणि तसं आपल्याला देव आपल्यामधून सर्व काही जे डाग आहे, सर्व वाईटपणा आहे ते आपल्याला काढून शुद्ध करत आहे, जेणेकरून आपले उपयोग प्रियानो देव करणार आहे चांगल्या उत्तम कार्यासाठी. आणि जसं मेटल मधून काहीतरी हत्यार बनवतोय, काही वेपन बनवत येत आहे, तसं प्रभू आपल्याला एक इन्स्ट्रुमेंट, त्याच्या सेवेसाठी इन्स्ट्रुमेंट आपल्याला प्रभू बनवेल, असं या याकोब बोलत आहे प्रियानो. आणि पुढे आपण इथं बघतो प्रियानो, जीवनाचा मुकुट प्रभू देणार आहे, द क्राऊन ऑफ लाईफ. प्रियानो, इथे जुन्या काळामध्ये आपण बघतो की मुकुट हे वेगवेगळ्या काय बोलतात, वेगवेगळ्या प्रसंगामध्ये ते लोक घालत होते. फुलाचे क्राऊन, द क्राऊन ऑफ फ्लावर्स, क्राऊन ऑफ फ्लावर्स लोक घालत होते जेव्हा लग्नाचा प्रसंग असो किंवा काही आनंद महोत्सव, घरामध्ये काही चांगला प्रसंग आलेला आहे, काही फीस्ट आहे, मेजवानी आहे, अशा प्रसंगामध्ये फुलांचा मुकुट लोक घालत होते. दुसरं मुकुट हे राजकीय, राजवंश किंवा रॉयल लोक ते मुकुट घालत होते, मेटलचे, सोन्याचे. खास करून राजा ते सोन्याचे मुकुट घालत होते आणि ते त्यांच्या रॉयल दाखवत आहे, ते अधिकार आहे, एक मान सन्मान आहे. पण या कॉन्टेक्स्टला घेऊन, ह्या विचारला घेऊन ह्या लेखक खास करून याकोब बोलत आहे की देव, आपण जेव्हा चांगले कृत्य करू आणि त्या विश्वासामध्ये राहू, सर्व प्रकारच्या परीक्षामधून आपण पसार होत जाऊ, आणि तेव्हा जेव्हा आपण योग्य ठरेल, आपण जेव्हा प्रभूच्या नजरमध्ये योग्य ठरतो, when we qualify and God is going to give us the crown of life. आणि जे क्राऊन आहे किंवा मुकुट आहे ते एक आनंदाचा एक साइन आहे, सिंबल ऑफ जॉय, द सिंबल ऑफ ऑनर आणि सिंबल ऑफ विक्ट्री. हे विजय आणि आनंदाचा मुकुट प्रभू तुम्हाला आणि मला देणार आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला हे सर्व परीक्षामधून पसार व्हायचं आहे. आणि पुढे तो सांगत आहे प्रियानो याकोब, लोकांना तो रिब्यूक करत आहे किंवा फटकार देत आहे. तो बोलतोय, याकोब बोलतोय की आपण जेव्हा परीक्षामधून किंवा परीक्षणमधून पसार होतो, तर कधीच आपण देवाने हे केलेलं आहे, देवामुळे झालेलं आहे, देव माझं परीक्षण करत आहे, असं कधीच बोलवू नये. कारण याकोब एकदम प्रॅक्टिकली तो बोलत आहे की देव आपलं कधीच परीक्षण करत नाही. आपल्यामध्ये सगळं काही वाईट ते स्वभाव आहे, आपण त्या वाईट कामामध्ये आपण फसून जातो प्रियानो. आणि हे मानव आपला स्वभाव जेव्हा सर्व वस्तूच्या निर्माण केलेला आहे प्रभूने, when God created everything, त्या दिवसापासून हे ब्लेम करणं ते आपल्या मानव स्वभावामध्ये आहे. आणि तो पुस्तकामधून आपल्याला हे विचार आपल्याला प्राप्त होत आहे की आदम आणि हव्याने पाप केलं, तेव्हा आदमला देवाने विचारलं की हे तू पाप का केलं, आणि पटकन तो असं बोलला की हे प्रभू तू मला जी स्त्री दिली आहे, त्यांनी मला हे फळ दिला म्हणून मी पाप केलं. मग हवेला
देवाने विचारलं की तू पाप का केलं, आणि त्याने बोललं की प्रभू, हे सर्पाने मला भ्रमित केलं, मला टेम्प्ट केलं, आणि त्यामुळे मी हे फळ खाल्लेलं आहे. ब्लेम गेम. कारण आपण आज पण असंच करतोय, मी नाही केलं, त्यांनी केलं, असं झालंय, तसं झालंय, आणि हे आपण करत असतो. आणि हे आपल्याला सावध करत आहे प्रियानो. याकोब आपल्याला सगळ्यांना सावध करत आहे प्रियानो. आणि यामधून आपल्याला बाहेर यायचं आहे प्रियानो. आणि आपल्याला सगळं वाईट आणि चांगल्या आपल्या इच्छा असतात मानवांचे, ऑल काइंड ऑफ अ गुड एज वेल एज इव्हिल डिझायर्स. परंतु जेव्हा आपण प्रभूची सहाय्य घेतो, तेव्हा प्रभू आपल्याला सामर्थ्य देतो. आपल्या शरीरावर, आपल्या इच्छेवर कंट्रोल करण्यासाठी प्रभू आपल्याला सामर्थ्य करतो, आणि आपल्या सर्व या परीक्षांमधून विजय करण्यासाठी आपल्याला सहाय्य मदत करतोय. शेवटचा भाग 16वा वचन ते शेवटपर्यंत. Don't be deceived by dear brothers. Every good and perfect gift is from above, coming down from the Father of heavenly light, who does not change like shifting shadows. He chose to give us birth through His word of truth, that we might be kind of first fruits of all He created. My dear brothers and sisters, take note of this. Everyone should be quick to listen, slow to speak, and slow to become angry. For a person's anger does not bring about the righteous life of God desires. Therefore get rid of all moral filth and evil that is so prevalent, and humbly accept the word planted in you, which can save you. Do not merely listen to the word and so deceive yourself. Do what it says. Anyone who listens to the word but does not do what it says is like a man who looks at his face in the mirror, and after looking at himself goes away and immediately forgets what he looks like. But a man who looks intently into the perfect law and gives freedom and continues to do this, not forgetting what he has heard but doing it, he will be blessed in what he does. If anyone considers themselves religious and yet not keep the tight rein on his tongue, he deceives himself, and his religion is worthless. A religion that God our Father accepts as a pure, faultless is this: to look after the orphan and widows in their distress, and to keep one's self from being polluted by the world. प्रियानो, या भागामध्ये आपण बघतो याकोब देवाच्या सत्याच्या गोष्टीबद्दल बोलत आहे. आणि तो बोलतोय प्रियानो की देव आपल्याला सत्य देत आहे, आणि प्रभू आपल्याला उत्तम भेट देत आहे प्रियानो. देवाची भेट हे उत्तम भेट आहे, इज अ परफेक्ट भेट देवाची. आणि या देवाचा उद्देश आहे प्रियानो, टू क्रिएट अ लाईफ थ्रू द ट्रूथ ऑफ द गॉस्पल. प्रियानो, सुवार्ताच्या सत्य प्रभू आपल्याला दाखवत आहे, आणि प्रभूच्या मार्गमध्ये चालवायसाठी हे देवाचा उद्देश आहे प्रियानो. टू शो द ट्रूथ ऑफ द गॉस्पल अँड टू शो अस द पाथ ऑफ गॉड, हे देवाचा उद्देश आहे प्रियानो. आणि प्रियानो, याकोब प्रोव्हर्ब्सचा आधार घेतोय प्रियानो. प्रोव्हर्ब्स स्तोत्रसंहिता नंतरची पुस्तक प्रियानो, त्याच्यामध्ये त्याचा तो बोलतोय की मनुष्याने स्वतःच्या तोंडावर आणि जिभेवर कंट्रोल ठेवावा. आणि प्रोव्हर्ब मध्ये बोलतो की दोज हू गार्ड देअर माउथ अँड देअर टंग प्रिझर्व्स लाईफ. आणि पुढे जाऊन बोलतो की आपण जेव्हा बोलतो तेव्हा हळू बोलावं, स्पीक स्लोली. हळू आपण रागवू आहे, स्लो टू अँगर. आणि क्विक टू लिसन, जेणेकरून जे लोक आपण जे ऐकतोय त्यांना आनंद वाटते. प्रियानो, आपण ऐकणारे आहोत आणि आपल्याला प्रभू आनंदित करेल प्रियानो.
आणि प्रियानो, पुस्तकामधून आपल्याला हे विचार आपल्याला प्राप्त होत आहे. एका व्यक्तीच्या कानामध्ये कचरा असतो किंवा इंग्लिशमध्ये आपण बोलतो वॅक्स, देयर इज वॅक्स इन द इयर्स. आपल्याला कमी ऐकायला येतं किंवा दुसऱ्या अर्थामध्ये आपण बहिरे होऊन जातो. वी बिकम पार्शली डेफ. पाप सुद्धा असं कार्य करतोय. पाप मुळे आपल्याला देवाचे वचन आपल्याला ऐकायला येत नाही, देवाची वाणी आपल्याला ऐकायला येत नाही. पापमुळे आपण पाप हळूहळू आपल्या जीवनामध्ये पाप आपल्या जीवनामध्ये प्रवेश करतोय. थोडंसं आपण असं केलं काय नाही, प्रभूला माहित आहे. असं करत 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 ते पाप इतकं वाढून जातं आणि त्याचा अंत मृत्यू आहे. हे वचन इथे सांगत आहे. When the sin is fully grown, it gives birth to death. खूप प्रमाणामध्ये आपला पूर्ण ते कॉन्शियस, आपलं हृदय आणि आपला सगळं सेन्सेस मरून जातात. आपण पाप मध्ये इतके फसून जातो, आता सुटका आपल्याला मिळणार नाही, आपल्याला आत्मिक मृत्यू होते असं या लेखक सांगत आहे प्रियानो. आणि त्याच्यासाठी आपल्याला सावध करत आहे प्रियानो. पुढे सांगत आहे प्रियानो की आपल्या जिभेवर आपण एक एक शब्द बोलतोय त्याच्यावर आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आणि हे शब्द जिभेले आणि तोंडामधून काढलेले कोणासाठी श्राप किंवा वाईट असं निघू नये. आणि जेव्हा आपण शुद्ध वचन बोलतो तेव्हा प्रभू आपल्याला आशीर्वादित करतात. पुढे प्रियानो तो मत्तई शुभवर्तमानचा आधार घेऊन द सोअर अँड द सीड, जो बी आणि बी पेरणारा याच्या जे उदाहरण प्रभू येशू ख्रिस्तानी शुभवर्तमान मध्ये दिलेला, त्याला आधार मधून घेऊन तो बोलतोय की जे चांगले बी चांगल्या भूमीमध्ये पडले आणि त्यांना फळ आलेले आहे. आणि ते चांगली भूमी हे आपलं चांगलं मन आणि आपलं आत्मा आणि हृदय, जिथे पाप नसेल, जिथे शैतानी विचार नसेल, ते हृदय जीवन जे वचन प्रभू देतोय ते वचन आपल्या जीवनामध्ये येईल आणि आपण त्याच्या पालन करू आणि प्रभूचे आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत आहे प्रियानो. त्याच्या वचन पालन करून प्रभू आपल्याला आशीर्वाद देत आहे. याकोब बोलताय की प्रभू देवावरचा विश्वास ते बरोबर आहे, पण त्याच्याबरोबर आपली कृत्य पण असायला पाहिजे. आणि त्याच्या या जे विचार आहे त्याच्यावर तो भार देऊन पुस्तकामधून असं ते एक्झाम्पल आपल्याला प्राप्त होत आहे. आणि या जे पवित्र वचन मध्ये की आपण चर्च मध्ये जातो. आता तर लॉकडाऊन आहे, आपल्याला चर्च मध्ये मंडळीमध्ये येता येत नाही आपल्याला. परंतु जेव्हा आपण मंडळीमध्ये किंवा चर्च मध्ये आपण जातो आणि आपण तिथे भक्ती करतो, प्रभूचे वचन ऐकतो आणि मग त्यापर्यंत चांगला आहे, प्रेज द लॉर्ड. आणि मग एकदा बाहेर निघतो तर आपण जसं जग वागत आहे तसं आपण जगाबरोबर वागत जातो. आणि ते इट इज हाफ वर्क डन, तो बोलतोय अर्धा कार्य करतो. आणि ते आपण स्वतःला फसवणूक करतो आपली. वी डिसीव्ह अवर सेल्फ. असं करणं आपल्याला असं वाटत असेल की आपण प्रभूच्या कार्यासाठी, सेवेसाठी आपल्याला क्वालिफाय होऊ, ते आपण ते आपल्याला योग्य ठरू, त्याच्यासाठी आपल्याला सावध या वचनमधून आपल्याला समजत आहे प्रियानो. आणि तो सांगत आहे की आशीर्वादित ते व्यक्ती आहे जे प्रभूचे वचन ऐकतात आणि ते पाळतात. आणि हे पाळणं कसं आहे, फक्त स्वार्थी जीवन जगावं असं नव्हे, परंतु दुसऱ्यांना, गरजेच्या लोकांना मदत करावी. मदत म्हणजे फक्त पैसे नव्हे, परंतु चांगली सलाह, लोकांसाठी प्रार्थना, चांगले काउन्सिलिंग, चांगलं असं मार्गदर्शन, चांगलं असं काही प्रश्नाचं समाधान काढणं प्रार्थनेद्वारे, हे सर्व काही चांगले कृत्य आहे. हे असे चांगले कृत्य आपल्याला करायचं आहे. देवाने आपल्याला वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळी जबाबदारी दिलेली आहे आणि ते जबाबदारी आपण पाळणं ते पण महत्वाचं आणि गरजेचं आहे प्रियानो. आणि प्रियानो, आपलं हे जनजीवन चालू ठेवण्यासाठी
डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस, म्युनिसिपल वर्कर्स, बँक स्टाफ्स आणि सगळे खूप लोक आहे प्रियानो, असं ते मी मोजू शकत नाही. आपल्याला हेल्प करणारे लोक, आपल्याला रिपेअरिंग करणारे कार्पेंटर्स आणि खूप लोक आहे असे जे टेक्निशियन्स आहे. हे सर्व लोक आपल्याला मदत करत आहे प्रियानो. ते स्वतःच्या जीव जोखममध्ये टाकत आहे प्रियानो. आणि हे सगळं थांबून गेलं तर मग ते आपली लाईफ पुढे जाऊ शकत नाही. म्हणून हे देवाचे जे कार्य आहे, ते देवाच्यावर विश्वास आहे ते एक बाजूला, परंतु त्या आपण कृतीमध्ये पण आणावं. देवाने दिलेला भाग आणि जबाबदारी ते पार पाडावी. ते प्रभूचे वचन याकोब आपल्याला सांगत आहे प्रियानो. तो बोलतोय की 10 आज्ञा जुना करारामध्ये इतकेच महत्वाचे आहे जितके प्रभू येशू ख्रिस्तानी दिलेली 2-3 आज्ञा आहेत. ते 10 आज्ञा आपण सोडून देऊ आणि प्रभू येशू ख्रिस्तानी जे सांगितलं तेच करत जाऊ, दॅट इज नॉट राईट. पूर्ण पवित्र शास्त्र, जुना करार आणि नवीन करार दोन मिळून हे शास्त्र झालेलं आहे आणि त्याला आपण बोलतो होली बायबल. आणि ते पवित्र वचनचे पालन आपल्याला करायचं आहे. आणि जेव्हा आपण पालन करतो तेव्हा देव आपल्या बरोबर काय बोलत आहे, कसं ओबिडियन्स आपल्याला करायचं आहे, कसं त्याच्या मार्गामध्ये चालायचं आहे, सर्वच समाधान आपल्याला पवित्र वचन मधून प्राप्त होत आहे प्रियानो. मी तुम्हाला काहीतरी थोडी बायबल स्टडी केली, त्याच्यामध्ये तुम्हाला काही समाधान मिळणार नाही, परंतु प्रभूच्या वचन मध्ये तुम्हाला जे समाधान प्रभूच्या आत्मा देणार आहे ते मी देऊ शकत नाही. हे सर्व देवाच्या वचन मध्येच आहे प्रियानो. आणि त्याच्या अध्ययन तुम्हाला आणि मला करायचं आहे. तुम्हाला आणि मला वेळ मिळालेली आहे लॉकडाऊन मध्ये, जात असताना, बाहेर ऑफिसमध्ये जात असताना किंवा घरामध्ये राहत असताना, व्हॉट एव्हर, कुठल्या पण पोझिशन मध्ये आपण आहात, सदुपयोग करा वेळेचा. बायबल वाचा, स्वतः बरोबर बायबल घेऊन जा. आता तर गर्दी नाही ट्रेनमध्ये, आपण ट्रेनमध्ये बायबल वाचू शकतो. आपल्या मोबाईल मध्ये पण आहे. आपण असं पण बोलू शकत नाही की बायबल कॅरी करू शकत नाही. आपल्या मोबाईल मध्ये पण बायबल आहे, आपण रीड करू शकतो. आता तर शॉर्टकट निघालेला आहे. खूप सारे असे बायबलचे ऍप मध्ये आपण ते आपण बटन प्रेस केलं तर पूर्ण अध्याय ते वाचून जाईल. तशी पण ऍप आलेली आहे. तर आपल्याला कुठलं बहाणे करू शकत नाही. आणि सर्व काही देवाने सर्व आपल्याला प्रोव्हिजन दिलेलं आहे, ते करत जावं प्रियानो. पुढे ते सांगत आहे, असे ख्रिस्ती लोक झालेले आहे. एक चांगली चर्चची इमारत त्यांनी बांधावी, चांगलं कलर पेंटिंग करून मेंटेनन्स करावं, किंवा चांगल्या अशा पाळकांनी शोधशुभीत जे वेस्टमेंट आहे, जे पाळकीय जे वेस्टमेंट आहे, जे कपडे आहे, तसं त्यांनी घालावे. ऑल्टरवरच्या वेगवेगळे कलरचे जे आपले जे CNI मध्ये जे कलर्स आहे, ते कलर्सचे वेगवेगळे रंगाचे आपण कव्हर करतो ऑल्टरला, तसं आपण भव्य आपण कव्हर करतो शिवून. चांगली अशी भक्ती करतो, चांगलं असं भक्ती करतो. आणि आपल्याला असं वाटतं की आपण खूप केलेलं आहे देवासाठी, खूप. परंतु याकोब सांगत आहे की आपण देवाला दुर्लक्ष करून हे सर्व आपण विधी केली, बिल्डिंगला स्वच्छ ठेवलं, आपला चांगले असे कपडे किंवा ऑल्टरवरचे कपडे आपण कव्हर केलेले आहे, चांगली विधी केली. हे इतकं महत्व देत नाही जितकं की आपल्या तुम्हाला आणि मला देवाचे नियम पाळायचे आणि देवाच्या मार्गामध्ये चालायचं आहे. देवाचा नियम पालन करणं आणि देवाच्या मार्गामध्ये चालणं इतकंच महत्वाचं आहे प्रियानो. याकोब असं सांगत नाही की आपण काही चांगल्या गोष्टी चर्चसाठी आणि चर्चच्या विधीमध्ये आपण करू नये, असं तो डिस्करेज आपल्याला करत नाही. परंतु आपल्याला सांगत आहे की देवाच्या नियम आणि देवाच्या मार्गामध्ये आपण कधीच बाय मिस्टेक पण आपण फेल होऊ नये, आपण नापास होऊ नये, त्या मार्गामध्येच भटकून जाऊ नये, त्या मार्गामध्येच चालवत जावं, असं तो सांगत आहे. प्रेरणा, आपण प्रभू करो याचा आशीर्वाद तुम्हाला आणि मला प्राप्त होईल. आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र सन्निधीस परमेश्वर पित्या प्रभू, आज जे आम्ही नवीन प्रभू अध्याय घेतलेला आहे याकोबाचं पत्र, आणि याच्या पहिला अध्यायावर मनन केलेलं आहे, आणि तुझ्या आशीर्वाद तू आम्हाला दिलेला आहे, जे आनंद दिलेला आहे त्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतोय प्रभू. प्रॅक्टिकली जे शिक्षण तुझ्या वचनाद्वारे आम्हाला प्राप्त झालेलं आहे ते फक्त आम्ही ऐकून खुश होऊ नये, परंतु त्याच्या आम्हाला
ते त्याचे पालन करायचं आहे. त्याच्यासाठी प्रभू आमची तयारीला तू आशीर्वादित कर. प्रभू आम्ही सर्वजण तुझ्या हातामध्ये सुपूर्द करतो. सर्व काही मान महिमाने गौरव तुला देतो. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रेरणा आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थनामध्ये जॉईन हो. हे आमचे स्वर्गातील बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तशी तुमचे अपराध तू आम्हाला क्षमा कर. आम्हाला परीक्षेत आण नकोस, पर आम्हाला सर्व वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. आता आपला प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बाबाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड सहभागिता आता आणि सर्वदा आपल्या सर्व प्रियजनांबरोबर राहो. आमेन. प्रियानो, प्रेज द लॉर्ड अँड गॉड ब्लेस यू.